आपल्याला कोण बोलणार कोण आहे? दिसतो का बघ? दिसतो ना नीला टी शर्ट दिसतो ना? व्हिडिओ चालू आहे बोल. तुला बोल तू बोल संजय बोलतो. आज या ठिकाणी सिद्धगड विद्यालय डोंगरनावे तालुका मुरबाड जिल्हा ठाणे या सिद्धगडाच्या पायथ्याशी असलेली आपली ही शाळा 2002ची आपली या ठिकाणी 10वीची बॅच सर्व मित्र या ठिकाणी आपण एकत्र जमलेलो आहोत. कठीण परिस्थितीमध्ये आपण अतिशय महत्त्वपूर्ण या ठिकाणी शिक्षण घेतलेलं आहे. ज्या गुरुवर्यांनी आपल्याला या ठिकाणी शिक्षण दिलं त्यांचं मी मनापासून या ठिकाणी 10वीच्या आपल्या बॅचच्या वतीनं सर्वांचं मी आभारी आहे आणि हार्दिक स्वागत करतो. तसं 10वी आपला 10वीचा वर्ग या ठिकाणावरून तालुक्याला एकदा कबड्डी आणि खो खोच्या स्पर्धेसाठी गेलो होतो. मिलिटरी स्कूल तलोली या ठिकाणी अतिशय सुंदर क्रिकेट त्याच्यामध्ये यशवंत निलेश मामा असेल यांनी चांगल्या प्रकारे सर्वांनी चांगल्या प्रकारे उत्कृष्ट कामगिरी करून आपण त्या ठिकाणी दुसरा क्रमांक मिळवला होता. आपल्या सिद्धगड विद्यालयावर आलेला एक दुःखाचा प्रसंग त्या ठिकाणी मला या ठिकाणी मांडावंसं वाटतं का आपले 10वीचे कॅप्टन आपले सर्वांचे सिनियर कबड्डी यांचा एक ज्यावेळेस त्यांनी एंट्री केली होती त्या ठिकाणी तो पियुष नावाचा एक त्यांचा खेळाडू होता. त्याच्याकडून आपल्या अनिलच्या एका विशिष्ट अशा अवयवाला मार बसला होता आणि त्या ठिकाणी स्पर्धा बंद झाली होती. खऱ्या अर्थाने आपल्याला त्यावेळी दुःखाचं या ठिकाणी सावट आलं होतं. परंतु आपल्या पाठी असणारे या सिद्धगड विद्यालयाची प्रेरणा आणि ताकद त्यातून आपण सामोरे जाऊन वाचलेलो होतो आणि तो या ठिकाणी आज आपल्या सोबत आहे आणि अतिशय मेहनत करून त्या ठिकाणी आपण क्रिकेटचा सामना सेकंड नंबर आणला होता असं मला या ठिकाणी नमूद करावं असं वाटतं. बोलायचं कारण असं आहे की आपण एकत्र आज 22 वर्षांनी एकत्र जमलेलो आहोत. सुखदुःखाच्या सर्वांना गोष्टीतून जावं लागते. सर्वांचा कुटुंब या ठिकाणी स्टेबल आहे. सर्वांना सुखी संसार देवांनी दिलेला आहे. देवाचा मी ऋणी राहील. माझी प्रत्येकाला अशी एक विनंती आहे त्या स्टेजनुसार आपण प्रत्येकाने आपल्या पद्धतीने यशाची पायरी गाठावी अशी या ठिकाणी ईश्वरचरणी प्रार्थना करतो आणि अशीच वर्षातून एक गेट टुगेदरची आपण सभा किंवा अशी पार्टी आयोजन करावी असं मी या ठिकाणी माझं मनोगत व्यक्त करतो आणि सर्वांच्या कुटुंबियांना आणि सर्वांना निरोगी आयुष्य उज्ज्वल भविष्य लाभो ईश्वरचरणी प्रार्थना करतो आणि थांबतो. जय हिंद जय महाराष्ट्र. आणि शेवटची टीप ही कोणाला काही एन्जॉय करायचे असेल तर बिंदास करा. लाजू नका. बिअर सगळा पिऊ. काय घाबरा तुम्ही आज होऊन जाऊ दे पार परत. चला.